स्वर्ग म्हणजे सिंधुदुर्ग. आज वर्षा पर्यटन म्हटलं की अनेक सिंधुदुर्गात असे पिकनिक स्पॉट आहेत जे अनेक दृष्टीचे आड लपलेले आहेत, दिसत नाही आहेत आणि जाण्यापर्यंत व्यवस्थित साधनं देखील नाही आहेत, वाहनांची अडथळे खूप आहेत. मी आत्ता आहे दैबावमध्ये. माझ्या मागे हा पाहू शकता, हा मायनाक धबधबा दैबावमध्ये आहे. दैबाव जे चेकपोस्ट आहे तिथून साधारण 2 ते 2.5 किलोमीटरवर जी IT कंपनी आहे तिथून हा इथे येण्यासाठी मार्ग आहे. मार्ग पूर्णतः कच्च्या स्वरूपाचा आहे, मात्र इथे लक्ष दिल्यावर या ठिकाणी सुधारणा होऊन हा पर्यटकांना आकर्षित करणारा चांगल्या पद्धतीने पिकनिक पॉईंट होऊ शकतो. पॉईंट होऊ शकतो. माझ्यासोबत आहेत येथील नागरिक परेश रुमडे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मायनाक धबधब्याविषयी. काय सांगाल परेशजी? नमस्कार, मी परेश रुमडे. आता ज्या परिसरात आहोत त्या परिसराचं नाव आहे मायना येथील हा धबधबा. धबधबा पर्यटकांसाठी एवढा सुंदर आहे, तो निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला आहे. निसर्गामध्ये चारी बाजूने जंगल आहे, जंगलाच्या मधोमध हा मायनाचा धबधबा आहे. आणि ह्या मायनाचा धबधबा येण्यासाठी आपली IT कंपनी आहे. IT कंपनीच्या मागून पायवाट आहे. त्या पायवाटेने आपलं मायनाचं तळं आहे. त्या तळ्याच्या बरोबर चालत राहिलं वाड्याच्या मधून तर आपण त्या मायनाच्या धबधब्यापर्यंत येऊन पोचतो. येण्यासाठी रस्ता होऊ शकतो आणि ते आपल्या ह्याच्यात आहे, ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत तो रस्त्याचा प्रपोजल टाकलेला आहे. भविष्यात झालं तर हा धबधबा पर्यटनासाठी एवढा आकर्षण केंद्रबिंदू आहे की जेणेकरून पर्यटक इथे आले तर परत जाऊ शकत नाही, एवढा निसर्गरम्य हा धबधबा आहे. वैशिष्ट्य खूप चांगलं आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना आनंद तर होणारच. आणि ह्या धबधब्यामध्ये नाहण्यासाठी किंवा तिथे पोहण्यासाठी एकदम वातावरण चांगलं आहे. काय सांगाल, हा जो मायनाक धबधबा आहे याची एकूण खोली किती आणि हा परिसर एकूण कशा पद्धतीचा आहे? मायनाक धबधब्याची खोली 15 फूट तरी उंचीवरनं पाणी गळते आहे आणि खोली 1.5 पुरुष तरी त्याची खोली आहे. तसंच ह्या मायनाच्या धबधब्याच्या खाली एक राहण्यासाठी भरपूर जरी पाऊस पडत असला तरी खाली 200 पुरुष उभे राहू शकतात, एवढी खाली जागा आहे. आणि पावसामध्ये काही कसल्या प्रकारचा त्रास किंवा अडथळा याच्यामध्ये येण्यासारखं नाही आहे. एवढा सुंदर हा धबधबा आहे आणि पर्यटनासाठी नक्कीच जर एकदा आले तर परत येण्यासारखा हा मायनाक धबधबा आहे. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की बागमाचा नागरिक आहे. तसंच आपल्या बागमाला लागलेली अन्नपूर्णा नदी, ह्या अन्नपूर्णा नदीवरनं आज 5-6 गावांना पाणी पुरवठा होतो. पाण्याचं स्तोत्र म्हटलं तर दहिबाव बागमाळ या गावाला हे वरदानच आहे की इथे नैसर्गिक तळी भरपूर आहेत. पण आज त्या नैसर्गिक तळ्यांचा जर गाळ उपसा करून जर योग्यरीत्या नियोजन केलं तर गावाला 12ही महिने पाणी पुरेल, एवढं पाणी पुरवठा आज आपल्या गावाला आहे. तसंच प्रत्येक जे तळी आहेत त्या तळीवरनं गावामध्ये जाण्यासाठी पाट तयार केले आहेत. त्या पाटांचं जर योग्यरीत्या नियोजन केलं, जर उपसा केला आणि जर पाटांचा गाळ संपूर्ण तळ्यात उपसा झाला तर गावाला 12ही महिने पाणी पुरेल, एवढा साठा आज त्या गावामध्ये आहे. तसंच आज मायना जिथे तळी आहे त्या तळी आपल्या धबधब्याच्या वरतीच मायनाची तळी आहे. त्या तळ्यातील जर गाळ उपसा केला तर त्याच्या बाजूने एक पाट वाहतो आहे. त्या पाटातलं पाणी पूर्ण गावाला खालपर्यंत जातं. एवढं निसर्गाने आम्हाला लाभलेले असे वरदान आहेत की 2-3 इथे आपल्या दैबावमध्ये तळी आहेत. त्या तळ्यांचं फक्त नियोजन व्यवस्थित झालं तर गावाला 12 महिने पाण्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही, एवढं पाणी पुरवठा आहे. गाव कसं तुमचं? गाव दहिबाव. काय आता धबधब्यावर तेव्हा किल्ला तेव्हा किल्लो म्हणजे जेव्हा आमका सुट्टी मिळतं ना काम सगळं आटकून, तेव्हा आम्ही मजा मस्तीसाठी धबधब्यावर येतो. आमच्या गावाक असं एक वरदान दिलेलं असं निसर्गात, जर असं प्रत्येक गावात मिळत नाही. म्हणजे आमचं गाव आम्ही खूप लकी समजतो की आमका दहिबाव गावकाच आमका ह्यो आस्वाद घेऊक मिळता पावसाळ्यात की धबधबो आहे असा. आम्ही सगळे सुट्टीच्या दिवशी पोरगे येतो, मजा मस्ती करतो आणि परत जातो. ज्यांका या धबधब्याबद्दल माहिती आहे ते सगळे दहिबाव गावातले पोरगे येतात, मजा मस्ती करतात आणि जातात. पण ह्यो धबधबो अजूनही प्रसिद्ध झालो नाही, जेवढं होऊ गावं तेवढं. तुम्ही बघू शकताच की इकडचं सगळं निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारचे धबधबे बघतो, उदाहरणार्थ सावडा वसून देत किंवा आपलं
तळेबाजू धबधबो असो नावनकोण, त्याच प्रकारे देखील ह्यो आपलो मायन्यातलो धायबावचो धबधबो असा. तर सगळेजण आम्ही मजा मस्ती करतो आणि ह्यो पर्यटकांपर्यंत कसो धबधबो पोचात ह्याचो प्रयत्न आम्ही सगळेजण धायबावासीय करतो. आता पाहिलात या मायनाक धबधब्याविषयी सामाजिक कार्यकर्ते परेश रुमडे जे आहेत त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी या धबधब्याबाबत माहिती दिलेली आहे. आपण इथे या पर्यटनाचा आनंद घ्या. मात्र आता जो पर्यटन वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी जे प्रकार होत आहेत असे प्रकार मात्र करू नका. तुम्ही या पर्यटनाचा आनंद घ्या, आनंद लुटा. मात्र कुठेही मद्यपान करून या ठिकाणी पर्यटनाचं हे केंद्र बाधित होणार नाही याची दक्षता घ्या. महाराष्ट्र माझासाठी स्वप्नील लोके, देवगड.